सांगली लोकसभेवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसमध्ये अद्यापही रस्सीखेच सुरू आहे। संजय राऊतांच्या सांगली दौऱ्याकडे काँग्रेसनं आता पाठ फिरवली आहे। राऊतांच्या दौऱ्याकडे जिल्हा काँग्रेसनं पाठ फिरवली आहे। सांगलीच्या जागेकरता काँग्रेसचा आग्रह अद्यापही कायम आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं या ठिकाणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे। तर तिथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष देखील सांगलीवरून आपला दावा सोडण्यास तयार नाहीये। काँग्रेसनं आपल्या कार्यकर्त्यांना समजावं असा सल्ला संजय राऊत देत आहेत। दुसरीकडे हे वागणं बरं नवं असं नाना पटोले म्हणतात। शिवसेनेचे खासदार आणि आमचे फायर ब्रँड नेते सन्माननीय संजयजी राऊत सांगली जिल्ह्याच्या 3 दिवसाच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्याच्या निमित्तानं पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज आयकॉन हॉटेल या ठिकाणी आयोजित केलेली आहे। एकूण जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांचा कार्याचा आढावा, शिवसेनेची विधानसभानिहाय संघटनात्मक बांधणी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद अशा पद्धतीची आजची सकाळची बैठक आहे। काँग्रेसचे नेते अजून सुद्धा नाराज आहेत, ते आम्हाला दिसतंय, परंतु मला खात्री आहे की आदरणीय संजय राऊत असतील किंवा पक्षाचे वरिष्ठ नेते साहेब असतील, त्यांची नाराजगी दूर करतील आणि ते अधिकृत आमच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारामध्ये आमच्याबरोबर सामील होतील। शिवसेनेचे नेते सन्माननीय संजय राऊत साहेब सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले आहेत असं समजते, पण या दौऱ्याच्या संदर्भात आम्हाला काँग्रेस म्हणून कुठलेही अधिकृत निमंत्रण नाही आहे आणि सांगली जिल्ह्याची खासदारकीची जागा ही काँग्रेस पक्षाला मिळावी म्हणून आम्ही काँग्रेस म्हणून आग्रही आहोत। सदरच्या जागेचा निर्णय हा दिल्ली दरबारी आहे आणि तो निर्णय झाल्यानंतरच आम्ही योग्य तो निर्णय घेऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।